सो मी काल खूप प्लॅन चेंजेस झाले. मी फक्त मी जिथे राहतोय तो बीच फक्त फिरलो, तिथे थोडं एन्जॉय केला. काय व्हिडिओ वगैरे नाही काढली, कारण माझं असं होतं की मी टाईमवाला मला टाईम स्पेंड करायचा आहे थोडा टाईम. सो आता मी आलोय महाबळेश्वर टेम्पल, आणि ते पण फुल आउटफिटमध्ये. आता बघू इथे दर्शन कसं होतं. बाय द वे हे सगळं शर्ट सँडो सगळं काढायला लागतं. फक्त धोतीवर जायचं, लाईक लुंगीवर जायचं. कॅप वगैरे काय काहीच नाही पाहिजे. सगळं अप्परवेअर सगळे काढायचे, क्लोथ्स काहीच नाही पाहिजे जेंट्सला. आणि लेडीजसाठी पण साडी घालू शकतात, सलवार कमीज आय थिंक घालू शकतात, आणि अजून काहीतरी आहे ते घालू शकतात. बस म्हणजे लाईक असं की ट्रेडिशनल पाहिजेत. आणि आय थिंक कुठेतरी मी वाचलं की नाही माहित नाही की कुणाकडून ऐकलं, फॉरेनर्सला आत अलाउड नाही करत, लाईक गाभाऱ्यामध्ये अलाउड नाही करत. बाहेरून दर्शन घेऊ शकतात, जीन्सवर जाऊन बाहेरून दर्शन घेऊ शकतात, पण काय दर्शन नाही होत. आतमध्ये गाभाऱ्यातच जाऊन चांगले दर्शन होतात. सो आणि हा समोर मंदिर आहे, त्याला शिखर वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे असं क्लिअरली कळणार नाही. हा जो एंट्रन्स आहे ना पुढे, तो टेम्पल आहे. तर शिखर नसल्यामुळे एवढं दिसून नाही येणार, बट हा हेच टेम्पल आहे. सो डे 2 गोकर्णा ट्रिपचा माझ्या, जी अनप्लॅन्ड होती. बट आता मी थोडं प्लॅन करतोय की नेक्स्ट स्पॉट कोणता फिरायचा आहे. कारण हम्पीला पण जायचं होतं मला. आता मला माहित नाही माझे जेवढ्या डेजचा प्लॅन आहे त्यामध्ये हम्पी इन्क्लूड होईल की नाही. तर सध्या मी चाललोय याना केव्स. तर इथे गाडी ठेवली आहे. तो हात दाखवून गेला. इथे गाडी ठेवली आहे आणि याना केव्सला चाललोय. तर तिथे जाऊन मी दाखवतो तुम्हाला काय सीन आहे काय नाही. ठीक आहे. सो आता असा सीन आहे की मी आलो याना केव्स, आणि इकडे प्लॅस्टिक बॅन आहे, प्लॅस्टिक आत घेऊन जाऊ शकत नाही. आणि 1.5 किलोमीटर आत चालत जायचंय. थँकफुली माझ्याकडे माझी बॉटल आहे, तर आय थिंक ही डिस्पोजेबल बॉटल नाही आहे, तर मग ही अलाउड असेल. तर प्लॅस्टिक बॉटलच अलाउड नसेल तर ही पण नाही मला घेऊन जाता येणार बॉटल. सो आता 1.5 किलोमीटर चालायचं आहे. तर लगेज मी बाईकवरच ठेवलंय. इथे सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की CCTV आहे सगळीकडे, तर त्याच्यामुळे काहीच इश्यू येणार नाही. जर असं कोण काय चोरी वगैरे करेल किंवा काय. पण प्रॉब्लेम काय आहे, हे माकडा. सो माकडांमुळे फक्त मला टेन्शन आहे. स्टील मी सगळं सामान गाडीवरच ठेवलंय, आणि मी आता चाललोय आतमध्ये. होपफुली ही बॉटल तरी त्यांनी अलाउड करू दे. ठीक है. सो ये बॉटल चलेगा ना. तिकीट. सो आता मी आज जातोय. तर ते काय वॉकिंग आहे, ट्रॅक आहे थोडा 1.5 किलोमीटरचा. ते एवढं काय दाखवायचं मला वाटत नाही इंटरेस्टिंग असेल. बट पॉईंट असं आहे की जे लोक फर्स्ट टाइम येतात, ज्यांना माहीत नाही आहे, आणि ज्यांना गुगल मॅपच्या सहारे यायचं आहे, तर त्यांनी ऑफलाईन मॅप डाउनलोड करा. नेटवर्क कम्प्लिटली जातं. दुसरी गोष्ट, जे पण पक्के रस्ते आहेत त्याच्यावरूनच चाला. जो पण मध्ये जर कुठचा रस्ता असा येत असेल की तिकडे म्हणजे पक्का रस्ता सोडून जे पण रस्ते आहेत तो रस्ता नका घेऊ. डाऊट आहे तर कोणाकडे विचारत चला, कारण ऑलमोस्ट सुमसाम रस्ते असतात. तर ऑफलाईन मॅप बेसिकली डाउनलोड करून ठेवा, खूप युजफुल आहे. आणि असा रस्ता आहे. तर बघू आता किती वेळ लागतो मला चालायला. दीड किलोमीटर कमी नका समजू. इतकी स्टीफ चढण आहे, आणि
आता एक मागे कोणाला तरी मी विचारलं की अजून किती दूर आहे, तर अजून बरंच पुढे, आणि तिथून पुढे 300 पायऱ्या आहेत, तिथून पुढे परत अजून 80 पायऱ्या आहेत. नशीब वजन नाही घेऊन आलो, लगेच घेऊन आलो असतो, लगेच गेलो असतो परत मागे. बापरे बाप. आणि आवाज थोडा वेगळा येतो आहे, माईक ना अटॅच केला, हिंमत नाही. फोन कसा बसा पकडला आहे, फुल ट्रेन फील होते. बापरे. आलात वजन घेऊन नका येऊ, वजन घेऊन आलं तर वजन वर नका घेऊन येऊ. तर आत्ताशी थोडं दिसायला लागलं आहे. बघू अजून किती दूर आहे चालायचं. फायनली याना केव्स. अजून हा हाफ पार्ट आहे, हाफ दुसरीकडे थोडं अजून वरती आहे. सो मी आता इकडे विचारलं तर इकडे हे आहे ते रॉक आहे. केव मेन ही आहे, आणि जे बरेच इन्फ्लुएन्सर वगैरे जे फोटो काढतात किंवा व्हिडिओ काढतात तो रॉक आहे, पण ॲक्च्युअल केव्ज ह्या आहेत. आणि हे काइंड ऑफ काहीतरी असं म्हणजे टेम्पल काइंड ऑफ आहे, तर तिथे खाली परिक्रमा वगैरेचं आहे, आणि ही ॲक्च्युली परिक्रमाच आहे. आणि ह्याचं 10 रुपीज चार्जेस आहेत, आणि आत येण्यासाठी पण 10 रुपीज चार्जेस आहेत. सो तुम्ही येत आहे तर त्या हिशोबाने या की तुम्हाला याना केव्जला जायचं आहे, त्या रॉक्समध्ये जायचं आहे जे इन्फ्लुएन्सर लोक दाखवतात, कुठे जायचं आहे. ओके, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या. बरं झालं आम्ही आलो. ते ज्या पोरांनी सांगितलेलं आम्हाला, ठीक आहे त्यांनी बरोबर सांगितलं असेल कदाचित, बट लुक ॲट द व्ह्यू. हा तुम्हाला कॅमेरामध्ये कमी दिसतोय चांगला, बट ॲक्च्युअलमध्ये खूप मस्त आहे. आणि हे जे 2 पर्सन दिसत आहेत, विचार करा ते किती छोटे आहे, आपण वाटू एवढी मोठी केव आहे ती. सो तुम्ही टाईम काढून या डेफिनेटली, आणि दोन्ही विजिट करा. असं नाही की ते विजिट नका करू, रॉक्स या केव आणि रॉक दोन्ही विजिट करा. याना केव्जमध्ये आता मी इतका वेळ घालवला आहे फोटो काढायच्या नादात, आता काळोख झाला आहे, आणि त्यामुळे आता वटवाघूळ वगैरे यायला लागलेत. बट एक नंबर आहे. रॉक मला नाही वाटत होईल आज, बघू झालं पॉसिबल तर ते पण कवर करतो. तो हा मधून एक एंट्रन्स आहे, तिथे तो स्टोन आहे जो मोठावाला स्टोन आहे. हे असं समथिंग काहीतरी लिहिलं आहे तिथे. ठीक आहे, आतमध्ये जायला काही रस्ता तर दिसत नाही मला कुठून, और मे बी असेल, मला माहीत नाही. थोडंसं जाऊन बघतो, जर असेल रस्ता तर ठीक. कारण एक तर इथे सगळ्या ऑलमोस्ट जे नोटिसेस आहेत त्या सगळ्या कन्नडमध्ये लिहिल्यात, तर त्याच्यामुळे मला कळत नाही आहे काय आहे. आणि गुगल ट्रान्सलेटर यूज करायसाठी इथे जराही नेटवर्क नाही, कुठूनच एंट्रन्स नाही आहे, कुठूनच एंट्रन्स नाही आहे. हा रॉक आहे, हा एक मोठा रॉक आहे जो ह्या 2-3 रॉकच्या बेसवर बसला आहे.
दॅट्स इट. तेच आय थिंक जे आहे तेच होतं. इथे डे टाईम किंवा जो पीक सनलाईट टाईम असेल किंवा गोल्डन आवर्स, म्हणजे सनलाईट टाईममध्ये कदाचित इथे फोटोज येतील बरे मे बी. त्याच्या व्यतिरिक्त याना केव्ज जी मेन आहे तेच बघायसाठी माझ्या हिशोबाने ओके आहे. इथे काय नाही आहे, हे काहीच नाही आहे इथे. हा एक रॉक आहे, पूर्ण रॉक स्ट्रक्चर आहे हा, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. सो आता डायरेक्ट खाली गेल्यावर भेटू. याना केव्जवरून निघालो आहे, बराच वेळ झाला निघून. आता चाललो आहे मी मुरुडेश्वरला. बट एवढा काळोख होता की काय शूट नाही करायला भेटलं. मी मुश्किलने कसा आलो आहे, कारण ऑलमोस्ट रिकामा रोड असतो. तर जर तुम्ही जाताय तर ट्राय करा की आयदर ग्रुपमध्ये जायला किंवा जोपर्यंत डे लाईट आहे तोपर्यंत निघायला, कारण खूप कविश रोड आहे. कन्स्ट्रक्शनला आहे सध्याला, ॲटलिस्ट फॉर नाव कन्स्ट्रक्शनला आहे. आता सध्या इथे थांबलो रामेश्वरम प्युअरवेज जेवायला. आणि तिकडे जे मला सांगितलेलं की बाईकवर बॅग वगैरे ठेवून जावा, काहीच नाही होणार, काय टेन्शन नाही. ही माझी गाडी नाही, सामान ठेवलं आहे गाडीवर, काहीच हरकत नाही. हेल्मेट ठेवलं आहे, इथे पण हेल्मेट ठेवलं आहे. मी पण बाईकवर बॅग ठेवली आहे, हेल्मेट आणि अजून एक ही बॅग आहे इथे लावून ठेवली आहे. सो मी ह्याच्या आधी केरळला गेलेलो, तिथे पण सेम सीन होता की मी ट्रायपॉड ठेवून गेलेलो गाडीवर. सो तरी पण काय इश्यूच नाही आहे इकडे, म्हणजे असं चोरीविरीचं मला तर वाटतं काय आहेच नाही सीन. आता असेल, लोकल लोकांना माहिती असेल, आय डोंट नो, बट किंवा कोणाबरोबर काय एक्सपिरियन्स असेल त्यांचा. पण माझा केरळाला गेलेलो, LAPला गेलेलो आणि मुन्नार टेकडी, मला कुठेच काहीच एक्सपिरियन्स नाही असा मिळाला की काय माझं मिसप्लेस झालं आहे किंवा काय. गाडीवर लोक सहज हेल्मेट वगैरे सोडून जातात, काहीच इश्यू नाही आहे. सो हां, आणि आता आय थिंक मी हुणावरला आहे, कारण इथे आय लव्ह हुणावरचा एक सिम्बॉल दिसत नाही आहे इथून लाईट्समुळे. बट हां, तर हुणावरला आय थिंक मी उद्या येईन. आता पहिला मुरुडेश्वरला चाललो आहे एक रिझनसाठी, आणि मग नंतर येईन होनावरला. ओके, सो स्टे अपडेटेड, माझ्याकडून अपडेट घेत राहा. व्हिडिओ कंप्लीट बघा. हा डे 2 आहे. डे 3ची व्हिडिओ उद्या येईल.